त्यांनी जी घटना सांगितली ती देखील खरी आहे. नसले तर काय करायचं? 18 तारखेला साताऱ्यावरून ह्या व्यक्तीला या गुन्हेगाराला फिट येत असल्या कारणाने त्याला इथे ससून रुग्णालयामध्ये आणलं गेलं आणि 19 तारखेला तो MIC मधून तो तिथून बाथरूम मधून तो पळून गेला. योगायोगाने त्याच वेळेला तिथे ससूनमध्ये पेंटिंगचं काम चालू होतं आणि ते बांबू लावलेले होते आणि त्याला ते तिथून पळून जाणं सोपं झालं. परंतु नक्कीच या बाबतीमध्ये जे कोणी दोषी अधिकारी होते, कर्मचारी होते, त्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. जे कोणी त्या दिवशी ड्युटीवरती होते, ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती, त्यांना आपण निलंबन केलेलं आहे आणि त्याची आपण डिपार्टमेंटल एन्क्वायरी देखील चालू केलेली आहे. परंतु ह्या अनुषंगाने जे प्रश्न उपस्थित होत आहेत, ह्या लक्षवेधीची ब्रीफिंग घेत असताना देखील ज्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की ह्या घटना काही ठिकाणी ह्या ज्या घडतायत या एकही घटना अशी घडू नये ह्यासाठी आता ससूनमध्ये देखील जो जनरल वॉर्ड आहे तिथे गुन्हेगारांना आरोपींना ठेवण्यात येतं, त्या ठिकाणी आपण बाथरूममध्ये ग्रिल्स वगैरे सगळे लावले होते, सगळी आपण उपाययोजना केली होती. परंतु MICU मध्ये ही त्या काही सुरक्षेच्या दृष्टीने ज्या उपाययोजना असणं आवश्यक होतं त्या नव्हत्या, म्हणून त्याला ती संधी तिथे पळून जाण्याची मिळाली. तर त्या आता आपण अपडेट केलेल्या आहेत. परंतु ह्या दृष्टीने एक गोष्ट लक्षात येते की एकंदरीत राज्यामध्ये ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णालयामध्ये आपण अशा गुन्हेगारांना आपण ठेवतो आणि मेडिकल ग्राउंडवरती आपण ठेवतो आणि त्यांचे उपचार चालू असताना ते जे काही पळून जातात ते न होण्याकरिता आपण एक आता SOPs आपण तयार केलेल्या आहेत. ज्या SOPs आता आपण सगळ्या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्यूट देखील केलेल्या आहेत आणि या SOPs सोबतच आपण आजच आपण आदेश दिलेले आहेत की ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये एक सेफ्टी ऑडिट त्या संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पोलीस अधिकारी आणि जे काही संबंधित विभाग येतील त्या सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्या रुग्णालयामध्ये सेफ्टी ऑडिट करण्यात यावं आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्याला जे काही चेंजेस हवे असतील त्या ऑडिटच्या माध्यमातून त्याचे आयडेंटिफाय करून ते चेंजेस करण्यात यावे, जेणेकरून अशा गोष्टी होणार नाहीत. आणि आपण आपला जो दुसरा प्रश्न होता की पोलिसांच्या संगनमताने ती व्यक्ती तिथे पुन्हा आली आणि ती पळून गेली वगैरे, परंतु हे खरं आहे की ती व्यक्ती स्वतःहून तिथे कोर्टामध्ये हजर झाली. परंतु तो जेव्हा पळून गेल्याच्या नंतर ही बाब जेव्हा लक्षात आल्याच्या नंतर जवळपास 1-1.5 तासाने आपली ही बाब आपल्या लक्षात आली की हा पळून गेलेला आहे. म्हणून आपण पोलिसांनी त्या जो आरोपी होता त्यांच्या जे काही नातेवाईक होते त्या सगळ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्या सगळ्यांकडे आपण कडक चौकशी केली होती आणि आता जे काही कार्यपद्धती राबवून तो व्यक्ती परत आला पाहिजे ह्या दृष्टीने आपण कारवाई केली. मान्य आहे की नक्कीच इथे जे काही लॅब्स झाले होते त्या बाबतीमध्ये जे दोषी कर्मचारी होते त्यांच्यावरती आपण कारवाई देखील निलंबनाची केलेली आहे. अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट ससून त्या रुग्णालयामध्ये CCTVs वगैरे कार्यरत होते, CCTVs बंद नव्हते आणि तो जो पळून गेला होता कुठला मार्गे गेला हे देखील त्या CCTV मध्ये कॅप्चर देखील झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपली एन्क्वायरी देखील चालू होती. आणि जे कोणी पोलीस कर्मचारी होते त्यांच्यावरती आपण ऑलरेडी निलंबनाची कारवाई आपण केलेली आहे आणि डिपार्टमेंटल एन्क्वायरी चालू आहे, त्यामुळे त्या दृष्टीने त्यांच्यावर देखील ती आपण कारवाई आपण करतोय एकंदरीत. आणि दुसरा आपला जो प्रश्न होता तो या लक्षवेधीशी संबंधित नाही, परंतु नक्कीच पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे त्यांना भत्ता वाढवणं ही आपली मागणी होती. नक्की त्या बाबतीत आम्ही विचार करू आणि जर का आवश्यकता असल्या आणि जर का सफिशियंट फंड अवेलेबल नसतील किंवा सफिशियंट फंड त्यांना तिथे उपलब्ध होत नसतील नक्कीच वाढवून द्यायचा विचार आम्ही करू. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये असलेले जे काही कारागृह आहेत त्या कारागृहामध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज याव्यात किंवा नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्याच्या दृष्टीने आपण जे काही पावलं उचललेली आहेत तर अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने सांगेन की नवीन कारागृहामध्ये कारागृहाच्या आतमध्ये हॉस्पिटल्स असं आपण नियोजन करतोय. आता आपण बेसिक ब्लड टेस्ट वगैरे आपण या रेग्युलर चेकअप वगैरे आपण त्या फॅसिलिटीज आहेत, डॉक्टर व्हिजिटिंग डॉक्टर्स वगैरे असतात, परंतु NICU सारखी फॅसिलिटी ही कारागृहाच्या आतमध्येच असली पाहिजे ह्या दृष्टीने आपण तिथे विचार करतो आणि नवीन कारागृह जे आपण बांधणार आहोत त्याच्यामध्ये ह्या फॅसिलिटी आपण तिथे उभ्या करतोय. दुसरा आपला जो प्रश्न होता की जे काही कैद्यांना कोर्टामध्ये घेऊन जाण्यासाठी तर आपण जे ट्रान्सफर वगैरे करत असतो की त्यांचा जो काही प्रवास असतो त्याच्यामध्ये त्यांच्या काही ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात तर त्या टाळण्यासाठी आता आपण नवीन पद्धती चालू केलेली आहे. आपण जे काही आपले कोर्ट आहेत त्या सगळ्या बहुतेक सुनावण्या आता VC द्वारे आपण आता जेलमध्येच करतोय. आता बहुतांश केसेसमध्ये आपल्याला ह्या गुन्हेगारांना किंवा आरोपींना आपल्या कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आता जेलच्या बाहेर घेऊन जावं लागत नाही. आपण जेलच्या आतमध्ये आपण आता VC आता अरेंज करायला आपण सुरुवात केली आणि बहुतांश सगळ्या जेलमध्ये आपण आता हे या VC फॅसिलिटीज आपण आता उभा करायला सुरुवात केली आहे. मला वाटतं पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये सगळ्याच महाराष्ट्राच्या जेलमध्ये या VC फॅसिलिटीज उभ्या राहतील. म्हणजे सातारात असताना त्याला फिट आली होती, ससूनमध्ये येऊन त्याला फिट नव्हती आली. मुळात त्याला सातारा जेलमध्ये तो होता आणि त्याला मेडिकल ग्राउंडवरती त्याला इथे आणावं लागलं होतं.
विशेषतः जेव्हा तो ॲडमिट झाला तेव्हा त्याला NICU मध्ये ठेवलं होतं. त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं होतं आणि नंतर त्याला पुन्हा मेडिकल ग्राउंडमध्ये त्याला पुन्हा MICU मध्ये ठेवलं होतं. CCTVs जे आहेत ते जनरल वॉर्डमध्ये आपण जे एंट्री एक्झिट आहे त्या ठिकाणी CCTVs आहेत. परंतु MICU मध्ये अन्य देखील रुग्ण असतात आणि तिथे CCTV लावणं शक्य नाही.